नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. त्र्यंबकेश्वर मार्गावरील लॉज हॉटेल्सवर पोलिसांचा छापा, अनेकांवर थेट कारवाई. नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायांची त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अचानक तपासणी करत मोठी कारवाई केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या काही हॉटेल आणि लॉज चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि लॉजिंगमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांची नोंद व्यवस्थित ठेवली जाते का, ओळखपत्रांची पडताळणी केली जाते का, याची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संस्कृती हॉटेल परिसरापासून त्र्यंबकेश्वरपर्यंत अनेक ठिकाणी पाहणी केली. तपासणी दरम्यान काही ठिकाणी नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचे दिसून आले, तर काही लॉजमध्ये ग्राहकांची संपूर्ण माहिती नोंदवली जात नसल्याचे उघड झाले. नोंदवही अपूर्ण ठेवणे, ग्राहकांची ओळखपत्रे न घेणे आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे या कारणांमुळे संबंधित हॉटेल आणि लॉज मालकांविरोधात PNS कलम 223 अंतर्गत कारवाई करण्यात आली. या मोहिमेत रॉयल ग्रीन, पिंक सिटी, स्कायलाइट, न्यू किनारा आणि A1 लॉजिंग यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा मोहिमा आणखी व्यापक स्वरूपात राबविल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बातमी संकलन पंकज कचवे, प्रतिनिधी लोकार्पण न्यूज.